जय मुक्ताई. मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल, पण घाई गडबड नको. दोन निवृत्त न्यायमूर्तींचं थेट अंतर्वालीत जाऊन जरांगेंना आव्हान. एक दोन दिवसात कोणतंही आरक्षण मिळत नसतं. कोर्टात ते आरक्षण टिकणारं नसतं. घाई गडबडीमध्ये कोणतंही आरक्षण मिळत नाही, असं निवृत्त न्यायमूर्तींनी मनोज जरांगे यांना सांगितलं. घाईत घेतलेला निर्णय कोर्टात टिकणार नाही. अजून काही वेळ द्यावा. आपल्याला अपेक्षित आरक्षण मिळेल, असंही त्यांनी सांगितलं. मनोज जरांगे यांना भेटायला राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ जालन्यात गेलं आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र का देऊ शकत नाही? कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठवाड्यापुरतं नव्हे तर राज्यात काम करा, असं मनोज जरांगे यांनी या समितीला सांगितलं. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र का देऊ शकत नाही, असा सवालही त्यांनी केला. त्यावर निवृत्त न्यायमूर्ती म्हणाले की मराठे हे मागास असल्याचं सिद्ध झाले नाहीत, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. निवृत्त न्यायमूर्ती आणि मनोज जरांगेंमध्ये नेमकी काय चर्चा? निवृत्त न्यायमूर्ती सुनील बी शुक्रे आणि निवृत्त न्यायमूर्ती एम जी गायकवाड, माजी अध्यक्ष राज्य मागासवर्ग आयोग, यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल, पण घाई गडबडीत निर्णय होऊ नये. घाईत घेतलेले निर्णय कोर्टात टिकत नाही. कायदेशीर बाबी तपासून निर्णय घ्यावे लागतील. एक दोन दिवसात कोणतंही आरक्षण मिळत नाही, असं निवृत्त न्यायमूर्तींनी मनोज जरांगे यांना सांगितलं. कायदेशीर बाबी आणि यापूर्वी राहिलेल्या कायदेशीर त्रुटी दूर कराव्या लागतील. त्या दूर केल्या जात आहेत. त्यासाठी थोडा वेळ लागेल. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणखी थोडा वेळ द्यावा. नक्की आरक्षण मिळेल. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केलं आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा 9वा दिवस आहे. मराठवाड्यातील पुराव्याच्या आधारे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं. अर्धवट आरक्षण घेणार नाही, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातही चर्चा झाली, पण सरसकट प्रमाणपत्र देण्यात येणार नाहीत, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण कायम ठेवलं आहे. मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल, समितीचा दावा. मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आज राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ जालन्यात आलं आहे. त्यामध्ये 2 निवृत्त न्यायाधीशांचाही समावेश आहे. त्यांनी मनोज जरांगे यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. एक दोन दिवसात हा निर्णय होणार नाही. त्यासाठी काही वेळ देण्याची मागणी त्यांनी केली. असं घाई गडबडीत दिलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, असंही त्यांनी जरांगे यांना समजावून सांगितलं. आपल्याला अपेक्षित आरक्षण नक्की मिळेल, पण त्यासाठी काही वेळ द्यावा लागेल, अशी विनंती या समितीकडून जरांगे यांना करण्यात आली आहे. तुम्हाला मराठ्यांमध्ये मराठा आणि कुणबी असा वेगळा फरक करायचा आहे का, असा प्रश्न मनोज जरांगे यांनी विचारला. त्यावर निवृत्त न्यायमूर्तींनी उत्तर दिले. मागास वर्ग आयोगाने ज्या ज्या जाती मागासलेल्या आहेत असं निरीक्षण केलं, त्या सर्व जातींना आरक्षण दिलेलं आहे. यामध्ये मराठा ही मागासलेली जात आहे असं नमूद झालेलं नाही. हे सुप्रीम कोर्टानं देखील म्हटलं आहे, पण आपण त्यात सुधारणा करत आहोत, असं निवृत्त न्यायमूर्तींनी सांगितलं. इस्लाम धर्मात जाती आहेत का? माळी समाजाचा व्यवसाय शेती, बागवान समाजाचा व्यवसाय शेती, जाती भिन्न भिन्न आहेत. मुस्लिम धर्मात जाती आहेत का? याचं तुम्ही मला उत्तर द्या. इस्लाम धर्मात जाती आहेत का? तर या 11 जणांना तुम्ही आरक्षण दिलं कसं, असे प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केले. जरांगेंच्या इस्लाम धर्माच्या प्रश्नावरून निवृत्त न्यायाधीशांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आता जे काही करायचं आहे त्यामध्ये एक अडचण अशी आहे, सुप्रीम कोर्टाने म्हटलंय तुम्ही या पद्धतीनं करा, म्हणून आपण या पद्धतीने करू, असं निवृत्त न्यायाधीश म्हणाले. निवृत्त न्यायमूर्तींनी जरांगेंना काय काय सांगितलं.
सुप्रीम कोर्टातलं कामकाज दृष्टीपथात आलं आहे. घाई गडबडीत कोणताही निर्णय घ्यायला नको. 1-2 दिवसात कोणतंही आरक्षण मिळत नसतं. कोर्टात असं आरक्षण टिकणार नाही, त्यामुळे थोडा वेळ द्या. कोर्टात आपल्या बाजूने निर्णय होईल. मागास मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल. आम्ही एका बाजूने अहवाल गोळा करतोय. 1-2 महिन्यात सगळा अहवाल तयार होईल. एकूण किती टक्के मराठा समाज मागास आहे हे त्यातून कळेल. मराठा मागास हे सिद्ध झालेलं नाही, त्यामुळे कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलेलं आहे. आपण एक नवीन आयोग करणार आहोत. कोर्टाने सांगितल्याप्रमाणे आपण कार्यवाही करत आहोत. रक्ताचं नातं असेल तर कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल. जात प्रमाणपत्र कमिटीला याबाबत सूचना द्याव्यात अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. ही मागणी निवृत्त न्यायमूर्तींनी लिहून घेतली. अशा प्रकारे आम्ही आज सरकारच्या शिष्टमंडळ आणि आंदोलक मनोज जरांगे यांच्यातील चर्चेचा सर्व वृत्तांत आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.